हे जे पुरंदर घाट काका आणि त्यांचे कुटुंबीय यांनी जे सेंटर इथं उभं केलेलं आहे त्याचं पहिल्यांदा उद्घाटन समारंभ पार पडला असं जाहीर करतो. आणि प्रथमतः हातकणंगले तालुक्याच्या वतीनं त्यांच्या या नवीन उपक्रमास मी खूप खूप शुभेच्छा देतो. आता केंगेन वॉटरच्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षाही जास्त उत्तम पद्धतीनं अजित सिंग असतील किंवा शिरोलीकर असतील, लोहार सर असतील किंवा कांबळे साहेब असतील, ही लोक जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील. पण त्याच्यापूर्वी मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आणि मी गेल्या 1 वर्षापासून मी प्रचार आणि प्रसार करतो आहे, ते म्हणजे प्लास्टिक बाटलीबंद पाणी पिऊ नका. हा प्रचार आणि प्रसार गेले 1 वर्ष मी करतो आहे. आणि मी माझ्या स्वतःच्या गाडीत बिस्लरी नावाचा प्रकार प्लास्टिक बॉटल्स ठेवत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला. प्लास्टिक बॉटलमध्ये जे पाणी असतं ते भले फिल्टर वॉटर असेल, मिनरल वॉटर असेल, व्हॉट एव्हर इट इज, ते ज्या वेळेला फॅक्टरीत भरलं जातं त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत यायला 4-8 दिवस लागतात. आणि ते येत असताना ट्रकमध्ये लोड करून येतं, उन्हातान्हातनं प्रवास करत ते येत असतं. प्लास्टिक आणि पाणी आणि ऊन ज्या वेळेला त्याच्यावरती पडतं, म्हणजे पाणी जेव्हा गरम होतं, पाणी गरम झाल्यानंतर प्लास्टिक पण गरम होतं. आणि हे दोन्ही गरम झाल्यानंतर त्या कॉम्बिनेशननी त्याच्यामध्ये बिस्फिनॉल ए नावाचं पॉयझन तयार होतं. आणि हे जे विष आहे हे आपण घोटाघोटाने आपण रोज विष पितो. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे बघा. 1990 पूर्वी म्हणजे बिस्लरी वॉटर 94-95च्या दशकात आलं. 94-95च्या पूर्वी आम्ही नळावरती रेल्वे स्टेशनवरचं पाणी भरायचो, प्यायचो, काय आम्हाला व्हायचं नाही. घरातल्या आया बाया रात्रीचं पाणी शिळं झालं म्हणून सकाळी ओतून टाकायचं आणि सकाळी नवीन भरायच्या. ते का नवीन भरायच्या, त्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे. पण इथं आज आपण नळाचं पाणी न पिता शिळं 15-20 दिवस झालेलं विष ते आपण 20 रुपये देऊन विष पितोय. लक्षात घ्या मी काय म्हणतो. आणि याच्यामुळं 1990-95 नंतर कॅन्सरचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात आलं. आणि आता सध्या आपल्याला मेहरबानी झाली कोणाची, झोमॅटो आणि स्विगी हॉटेलचं पार्सल कशातनं येतं, प्लास्टिकच्या पिशवीतनं येतं किंवा प्लास्टिकच्या डब्यातनं येतं. ह्याचा परिणाम काय होतो, ते पण प्लास्टिक, गरम गरम आमटी त्याच्यात ओततात, गरम गरम भाजी ओततात आणि त्याचं पुन्हा बिस्फिनॉल ए त्याच्यात उतरतं आणि ते पण विष आपण चाटून पुसून खातो. तुम्ही आमटी बनवा, एका वाटीत घ्या आणि दुसरी प्लास्टिकची वाटी घ्या आणि त्याच्यात आमटी घाला. 2 आमटीचं टेस्ट 1-2 मिनटानंतर जर तुम्ही घेतली तर तुमच्या लक्षात येईल की प्लास्टिकमधनं टेस्ट वेगळी लागते. पाण्याचं पण तसंच आहे. प्लास्टिकच्या बॉटल, आता गाडीमध्ये आपल्या पाणी गरम होतं, गाडी उन्हात थांबली, सगळ्यांना अनुभव आहे. चांगल्या प्लास्टिकच्या बाटल्या, अरे हे जरा खराब होते म्हणून कुठली घ्यायची, ते ह्याची बॉटली असते बघा, ती कुठल्या तरी कोल्ड्रिंकची बाटल्या घ्यायच्या. त्या कोल्ड्रिंक जरा कठीण असतात म्हणून जास्त दिवस टिकतात. पाणी त्यात घालायचं आणि गाडीत ठेवायचं, गरम होतं पाणी, ते पाणी आपण पितो आणि आपण रोज विष पितो. आज 30-35 वर्षाच्या लोकांना हार्टचा हृदयरोग व्हायला लागलेला आहे. कॅन्सरनं 25-30 वर्षाची मुलं फटाफट जायला लागलेली आहेत. ह्याचं कारण आहे की हे प्लास्टिक बाटलीमधलं बाटली बंद पाणी पिणं बंद करा. गाडीतल्या बाटल्या फेकून द्या, घरातल्या प्लास्टिकच्या बाटल्या फेकून द्या. पार्सलनं आलेलं प्लास्टिकमधलं कुठलंही जेवण जेवू नका. सगळ्यात वाईट काय माहिती आहे का, आपण चहाच्या गाडीवरनं चहा पार्सल त्या प्लास्टिकमधनं मागवतो, त्यानं सगळ्यात लवकर कॅन्सर होतो. कप, कागदी कप म्हणून हल्ली दिले जातात प्लास्टिक वाचवण्यासाठी, पण त्याच्या आतमध्ये प्लास्टिकचं कोटिंग असतं. त्यामुळं कागदी कप वापरू नका. गप आपले चिनी मातीचे वापरा, मातीची भांडी वापरा. हा प्रयोग करून बघा. मी गेली 1 वर्ष हा प्रयोग करतोय. मी आज कुठल्याही नळाचं पाणी प्यालं तर मला काही त्रास होत नाही. पण 1 वर्षापूर्वी माझ्या गाडीत
किमान 2-2 डझन बिस्लरीच्या बाटल्या असायच्या आणि आमचं 4,000 रुपये बिस्लरीचं व्हायचं महिन्याला. 4,000 वाचले म्हणजे वर्षाचे 50,000 वाचले माझे. आणि दुसरं काय झालं, ते पाणी पियालो आणि कुठं तर चुकून दुसरीकडलं पाणी प्यायलं की त्रास व्हायचा. पण आता कुठलंही पाणी प्यायलं तर मला काही त्रास होत नाही. ह्याचं कारण आपल्या डोक्यात ते बसलेलं आहे. हे पाणी म्हणजे फार चांगलं पाणी अजिबात नाही. हा संदेश एक त्या निमित्तानं द्यायचा होता. आत्ताच साहेबांच्या समोर साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही 1 लिटर पाणी प्याला, म्हणजे जवळ 700-750 ml पाणी तुम्ही प्याला. म्हणजे मला वाटतं मी कायम 2-250 मिलीलिटर ह्याच्यापेक्षा जास्त कधी पाणी प्यालो नव्हतं. आणि मी आता अगदी सहजपणे ते पाणी प्यालो. म्हणजे हे पाणी हलकं आहे. सायंटिफिक काय आहे ते मला माहिती आहे, कारण मी 2 वेळा डेमो हे बघितलेलं आहे. तर तुम्ही आता या लोकांना त्याच्याबद्दल माहिती द्या. नक्कीच हायड्रोजनेटेड वॉटर इज गुड फॉर हेल्थ, नक्कीच. आणि या केंगीन वॉटरचे अनेक फायदे आहेत. अनेक लोकांना त्याचा अनुभव आलेला असेल. हळूहळू तुम्हाला सगळी माहिती देतील. मला पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी मी त्यांना विचारलं होतं मी एक्झॅक्ट कितीला येऊ. मला म्हटलं आम्ही 4चं टायमिंग सांगितलं, तुम्ही 5ला या. सरकार तुम्हाला माहिती आहे माझं टायमिंग म्हणजे कसं. मी बरोबर 5ला म्हटल्यावर आम्ही बरोबर आलो. तर मला वाटतं मी एकटाच होतो पहिल्यांदा आणि आमचे सर स्वागताला होते आमचे. पण हरकत नाही, मी काय आपल्या कोणाला दोष देत नाही. पावसानेच वरुणराजाने हजेरी लावली, त्यामुळे तुम्ही उशिरा आलात. हरकत नाही. पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढे जात असल्यामुळं मी आपल्या सर्वांची माफी मागून मी माझ्या भाषणाला इतकंच पूर्णविराम देतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांनी हे पाणी वापरा आणि निरोगी राहा असा डॉक्टर म्हणून, आमदार म्हणून नाही, डॉक्टर म्हणून संदेश देतो. शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद साहेब.